प्रियानो, आपण एक वचन वाचूया. स्तोत्र याचा 119 आणि 83 वचन. इथं म्हटलेलं आहे, धुरात ठेविलेल्या बुथल्यासारखा मी झालो आहे, तरी मी तुझे नियम विसरलो नाही. स्तोत्रकार दावीद इथे आपली तुलना जी आहे एका बुथल्याशी करत आहे. बुथल्यासारखा तो झाला आहे असं म्हणत आहे. तो बुथला सुद्धा धुरात ठेविलेल्या बुथल्यासारखा असं म्हटलेलं आहे. आता जर आपण बघितलं, हा जो शब्द आहे बुथला, म्हणजे जुन्या काळी असे काही पात्र नसायचे. ते एका प्रकारे चमडीने बनवलेलं एक असं पात्र असायचं आणि त्यामध्ये द्राक्षरस, एका प्रकारचं वाईन जे आहे ते त्यामध्ये ठेवल्या जायचं आणि ते कुटुंबासाठी असायचं, त्या घरातल्या कुटुंबांसाठी असायचं. तर तो जो बुथला आहे, जिथे चूल असते किंवा जिथे स्वयंपाक करायची जागा असते त्याच्या वर असं ते ठेवल्या जायचं आणि जेणेकरून तो जो धूपट आहे तो त्या बुथल्याला स्पर्श करून बाहेर निघावा, अशा प्रकारचा त्या बुथल्याविषयीचा उल्लेख इथे आहे. म्हणजे दाऊद काय म्हणतो की मी धुरात ठेविलेल्या त्या बुथल्यासारखा आहे. आणि जर आपण बघितलं तर त्या घरातल्या सर्व मंडळीसाठी तो बुथला ठेवला असायचा. त्याचा उपयोग म्हणजे असा की त्यामध्ये ठेवलेला जो द्राक्षरस आहे तो दिवसेंदिवस त्या बुथल्यावर झालेल्या प्रक्रियेमुळे किंवा बुथल्यावर झालेल्या त्या परिणामामुळे त्याच्या जो आतला जो द्राक्षरस असतो तो हळूहळू आटत जातो, तो डायल्यूट होतो. त्याचा रंग जो आहे तो गडद असा मनोहर होतो आणि त्याची जी चव आहे त्या बुथल्याच्या द्राक्षरसाची ती अधिक उत्तम अशी होत जाते. आणि एक वेळ अशी येते की औषधी सारखं त्या प्रकारे एक स्वादिष्ट असं पेय ते तिथे त्या बुथल्यात तयार होत असतं. तर त्या बुथल्याविषयी इथे उल्लेख केलेला आहे. आणि धुरात ठेविलेल्या बुथल्यासारखा मी झालो आहे असं इथे जे आहे उल्लेख आहे. आणि ते म्हटलं तरी मी तुझे नियम जे आहे, तुझे वचन जे आहे ते मी विसरलो नाही असं इथे म्हटलेलं आहे. धूर जो आहे, इथे धूर हा जो शब्द आहे हा जो धूर शब्द आहे लॅटिन वल्गेट आणि एक एलेक्सेस, हे जे वेगवेगळे जे भाषांतर आहे त्यामध्ये हा शब्द वापरलेला आहे, धूर. जिथे सदोम आणि गोमोरा जळल्यानंतर जो धूर निघतो त्याची तोच जवळपासचा शब्द इथे वापरला गेलेला आहे. म्हणजे विचार करा की भयंकर अशा रीतीचा धूर जो आहे तो इथे उल्लेख तो आपल्याविषयी की मी त्या बुथल्यासारखा झालो आहे. प्रियानो, एक देवाचा दास दावीद स्वतःविषयी असे का बरं म्हणतो? का बरं तो असा आपल्याविषयी विचार करतो? आणि तरी पण तो म्हणतो की मी तुझे नियम विसरलो नाही. तर प्रियांनो, मला या वचनातून ना दावीद एक खूप चांगलं उदाहरण आहे. आणि आजच्या मन्नासाठी दाविदासारखाच एक दुसरा व्यक्ती आहे, तो म्हणजे पौल. पौल सुद्धा जो आहे ना एका पात्राविषयी स्वतःविषयी जो आहे तो जो आहे उल्लेख करतो स्वतः. एक जर आपण बघितलं तर प्रेषितांची कृत्ये यामध्ये जर आपण बघितलं तर 9वा अध्याय आपण बघूया. प्रेषितांची कृत्याचा 9वा अध्याय आणि अ, इथे आपण बघतो प्रेषितांचे कृत्य 9वा अध्याय आणि आपण बसूया 15 वचन. इथे असं म्हटलेलं आहे की नाव घेऊन जाण्याकरिता तो माझे निवडलेले पात्र आहे. म्हणजे काय? म्हणजे जेव्हा पौलाला जेव्हा निवडल्या गेलं अ, तेव्हा त्याच्यासाठी एक व्यक्ती देवाचा दास पाठवण्यात आला आणि त्याला सांगण्यात आलं की जो पौल जो आहे तो माझे नाव घेऊन जाण्याकरिता जो आहे तो माझा निवडलेला एक पात्र आहे. पात्र हा जो शब्द आहे पवित्र शास्त्रामध्ये पौलाविषयी म्हणा, विशेष करून वेगवेगळ्या दासांविषयी म्हणा, हा वापरला गेलेला शब्द आहे. जेणेकरून देव
हा ज्यांना वापरतो त्यांना तो एक माझं एक पात्र आहे असा तो उल्लेख करतो. आपण जर विशेष करून पौलाविषयी जर बघतो, तो रोमकरास पत्र याचा 9वा अध्याय आणि 21 वचन आणि बाकीचे जे वचन जर आपण वाचले, तर त्याविषयी आपण असं म्हणतो की पौल स्वतःविषयी जे उल्लेख करतो, विश्वासणाऱ्यांविषयी उल्लेख करतो, जेव्हा तो लिहितो, तो पात्राविषयी जेव्हा स्वतःची तुलना करतो, तर जर आपण त्याची जे सर्व वाक्यरचना जर बघितली पूर्ण त्याच्या लिखाणामधून, तर आपल्याला माहित पडतं की देवबाप जो आहे तो ह्या पात्राविषयी काय विचार करतो. तर आपण जर बघितलं रोमकरास पत्र 9वा अध्याय आणि 21वं वचन, तर आपण तिथे असं बघतो की घडविलेले पात्र आहेत. म्हणजे की वेगवेगळ्या प्रकारचे कसे पात्र असतात. पात्र घडविणारा देव आहे. रोमकरास पत्र 9वा अध्याय 20 आणि 21 वचना वगैरे. आता जे मी तुमच्यासाठी वचन वाचलेलं आहे, परिशुद्धांची कृत्ये 9वा अध्याय आणि 15 वचन, ज्यामध्ये आपण असं वाचलेलं आहे की नाव घेऊन जाण्याकरिता तो माझा निवडलेला पात्र आहे. म्हणजे देव हा जो आहे पात्राविषयी जेव्हा विचार करतो, जेव्हा आपल्याला एखादी पात्र त्याला वापरायचं असतं, तर तो काय करतो, तो त्या पात्राला घडवतो. म्हणजे एखादा व्यक्ती जो देवाचा आहे तो घडविलेला पात्र आहे. आता घडविल्यानंतर जर आपण बघितलं, तर असं शक्य नाही की प्रत्येकच घडवलेले पात्र जे आहे ते निवडलेले असावे, है ना. तर देवाच्या वचनाविषयी आपण जर बघतो की देव हा पात्र घडविणारा देव आहे. आणि जसं आपण बघतो प्रेषितांची कृत्याच्या 9वा अध्याय आणि 15व्या वचनाच्या शेवटच्या वचनामध्ये की तो पात्र निवडणारा देव आहे. म्हणजे पौल हा घडविलेला पात्र होता. पौल जो आहे हा निवडलेला जो आहे पात्र होता. आणि तिमोथीकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि 20व्या वचनामध्ये जर आपण बघितलं, तर तो तिमोथेला असं म्हणतो की वापरण्यास उपयोगी जो आहे असा मानाचा, कामाचा तो उपयोगी पात्र असावा. म्हणजे काय? म्हणजे असा की पौल हा जेव्हा दुसऱ्यांना सांगतो तेव्हा तो स्वतःच विषयी एक चित्र ठेवून किंवा आदर्श ठेवून तो समोर ते असं म्हणतो की बघा, देव जो आहे तो पात्र घडविणारा देव आहे. देव जो आहे तो पात्र निवडणारा देव आहे. आणि निवडलेले पात्र आवश्यकच नाही की ते उपयोगी व्हावे. पुष्कळ सारे निवडलेले लोक आहेत, पुष्कळ सारे पात्र निवडलेले असते, पण त्या पात्रावर निर्भर असतं की तो आदराचा की अनादराचा पात्र व्हावा, है ना. जर विशेष करून जर आपण बघितलं, तर जेव्हा पौल म्हणतो की तू कामास उपयोगी असा पात्र असावा, है ना, बी अ युजफुल व्हेसल इन टू द हँड ऑफ गॉड. आता जेव्हा आपण म्हणतो की कामास उपयोगी असा पात्र निवडलेल्या पात्राला व्हावायचं असेल, तर सर्वात महत्वाची गोष्ट त्यामध्ये प्रियांनो, एक गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटतं की निवडलेले पात्र जर उपयोगी असे कामाचे पात्र जर व्हायला पाहिजे, तर सर्वात पहिले ते स्वच्छ असायला पाहिजे, निर्मळ आणि शुद्ध असायला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की तो खाली असला पाहिजे, तो भरून नसला पाहिजे. किंवा तिसरी गोष्ट त्या पात्राविषयी जर आपण बघतो की तो उपलब्ध असा पात्र असला पाहिजे. आता पुष्कळसे निवडलेले आहेत, परंतु काय ते शुद्ध आहेत? काय ते खाली आहेत, फ्री आहेत, आर दे अवेलेबल? काय ते उपलब्ध आहेत? हे महत्वाचं आहे माझ्या प्रियांनो. आणि जेव्हा देव घडवतो, जेव्हा देव निवडतो, तर आवश्यक आहे की त्या पात्रांनी खाली असावं, निर्मळ असावं, शुद्ध असावं, उपयोगी असावं आणि त्यांनी उपलब्ध असावं. तर असा तो आपण बघतो की पौल जो आहे उपयोगी असा पात्र आहे. आता या पात्राविषयी जर आपण जर बघितलं, तर घडवलेला असा पात्र म्हणजे कोण? तर पौल. निवडलेला पात्र म्हणजे कोण? तर पौल. उपयोगी, उपलब्ध असणारा पात्र म्हणजे कोण? तर पौल. आणि असा हा पात्र पौल कुरिन्थीकरास लिहितो. आपण आता हे विसरू नये की आपण या म्हणण्याची सुरुवात केलेली आहे दाविदाच्या एका वचनातून, लिहिलेल्या वचनातून, स्तोत्रातून. तो काय म्हणतो की धुरात ठेविलेल्या बुथल्यासारखा मी झालो आहे, तरी मी तुझे नियम विसरलो नाही.
आणि हे वचन जर आपण पौलाविषयी जर अ, लागू करून बघितलं, तर पौल खरंच त्या धुरात ठेविलेल्या बुतल्यासारखा असा पात्र आहे. हो, हे मान्य आहे की देवाने त्याला घडविलेलं आहे. हे मान्य आहे की देवाने त्याला जे आहे निवडलेलं आहे. एवढंच नाही, तर देवाने त्याला उपयोगी असं, मानास कामास उपयोगी असं पात्र केलेलं आहे. परंतु प्रियांनो, आपण देवाचं वचन असं बघतो की जे पात्र तो निवडतो, जे पात्र तो घडवतो आणि निवडतो आणि उपयोगास असं तो वापरण्यास आणतो, त्या पात्राला देव जे आहे धुरात ठेवलेल्या भुतल्यासारखं तयार तयार करतो. आपल्याला आठवण असेल की जेव्हा एखादी कुंभार एखादी पात्र घडवतो, तर तो काय करतो? तो त्या पात्राला घडवल्यानंतर त्या भट्टीत टाकतो, की जेणेकरून तो एक टणक आणि उपयोगी असा पात्र वापरण्यास योग्य व्हावा, जेणेकरून तो तुटावं नाही. तर अशासारखं आहे. आपण दाविदाविषयी जर म्हटलं तर भुतल्यासारखा विचार करू. आणि पात्र पात्र आहे, जसं वेगवेगळ्या ठिकाणी पौलाच्या काळामध्ये आपण बघतो की तो स्वतःला एक मातीचं पात्र असं तो म्हणतो. पृथ्वीवरील घर, पृथ्वीवरील मंडपरूपी घर किंवा अशा प्रकारचा तो आपल्या जीवनाविषयी उल्लेख करतो. तर प्रियानो, मला इथे तुम्हाला हे सांगायचं आहे की विचार करा की देवाचा उपयोगी असा पात्र धुरातून अ, वाहून निघालेला असा पात्र असतो, की जेणेकरून त्यात ठेवलेला जो द्राक्षरस आहे तो उपयोगी त्या घरातल्या मंडळीसाठी व्हावा. आणि तसाच हा पौल जो आहे, या करंथीकराच्या मंडळीसाठी उपयोगी व्हावा असा तो पात्र पौल झाला. आणि का बरं मी असं तुम्हाला म्हणत आहे? तर प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या की जेव्हा तो करंथीकराच्या पहिल्या पत्रामध्ये जेव्हा लिहितो, तेव्हा आपल्याला माहित आहे की ग्रीस या प्रांतातलं करंथीकरास हे जे शहर आहे, हे अति प्रसिद्ध आणि अति सुंदर आणि आकर्षक असं शहर होतं. आणि त्या शहरामध्ये जवळपास 18 महिने अ, घरोघरी जाऊन मंडळी स्थापन करणारा हा पौल कुरिन्थीकरास मंडळी स्थापन करणारा असा एक पौल हा देवाचा दास होता. तर एवढा वेळ तिथे तो राहून तिथे मंडळी स्थापन करून तो जो आहे तिथे सेवा करतो. आणि जेव्हा दुसरं कुरिन्थीकरास पत्र जेव्हा तो लिहितो, तेव्हा तो खरंच आनंदी नाहीये. तो खूप मनातून व्याकुळ झालेला असा पौल जो आहे तो हा पत्र लिहितो. आणि कुरिन्थीकरास दुसरं पत्र जर आपण वाचलं ना, तर आपल्याला पहिल्या वचनापासून तर शेवटच्या वचनापर्यंत प्रियांनो असं वाटेल की हे खूप पर्सनल आणि खूप असं व्यक्तिगत पत्र आहे, जो त्यांना व्यक्तिगतरित्या तो लिहितो. का बरं तो लिहितो? कारण की यांनी काय केलं होतं या कुरिन्थीकराच्या मंडळींनी, की खोट्या शिक्षकांसोबत थोडंसं भेट मिळून प्रभू प्रभूने नियुक्त केलेला प्रेषित पौल याच्या प्रेषित पदाविषयी जो आहे तो प्रश्न केला होता. त्याच्या सेवेविषयी जो आहे प्रश्न केला होता. तरी पण आपण काय बघतो? पौलाविषयी आपण असं बघतो की त्याला उपयोगी असा पात्र जो आहे ते देवाचा व्हायचं होतं, जेणेकरून तो एक बुथला त्या कुरिन्थीकराच्या घराच्या मंडळीवर टांगलेला असा तो होता, जेणेकरून त्या बुथल्यात जो ठेवलेला जो द्राक्षरस आहे उत्तम, तो उत्तम उत्तम होत जावा. म्हणजे काय? तर पौल हा जो आहे ख्रिस्ताच्या प्रतिमेसारखा बनत जावा आणि त्यामध्ये ठेवलेला जो द्राक्षरस आहे तो अनेकांपर्यंत, त्या मंडळीपर्यंत पोहोचत जावा, म्हणून तो तिथेच राहिला. तिथेच तो धुरामध्ये राहिला. त्या मंडळीतल्या निघालेल्या त्या घाणेरड्या धुक्यामध्ये तो तडफत राहिला. पण तरी पण त्याने ती आपली जागा सोडली नाही. कारण की देवाची इच्छा ही होती की त्या मंडळीत तो एक पात्र बनून राहावा. आणि त्यामध्ये असलेला, म्हणजे पौलामध्ये असलेला जो सुंदर द्राक्षरस जो देवाने त्याच्या हृदयात टाकला होता, ते देवाचे वचन ते लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जे आहे तिथे तो राहिलेला होता. आपण जर बघितलं कुरिन्थीकरास दुसरे पत्र, त्याच्यामध्ये याचा उल्लेख आहे माझ्या प्रियांनो. आपण बघूया कुरिन्थीकरास याचे दुसरे पत्र, आणि जवळपास आपण पहिलाच अध्याय बघूया. माझ्यासोबत तुम्ही वचन काढा, म्हणजे तुम्हाला व्यक्तिगतरित्या ते वाचता येईल.
हम्म. तो असं म्हणतो, तुम्ही पहिला अध्याय 2 पत्र याचा 11, तुम्हीही आम्हासाठी प्रार्थना करून आम्हाला सहाय्य करावे, असे की जे कृपादान पुष्कळ जणांच्या योगी आम्हाला मिळाले त्याबद्दल आमच्या वतीने पुष्कळ जणांनी उपकार स्तुती करावी. म्हणजे काय? की म्हणजे आमच्यामध्ये असलेले जे कृपादान जे देवाने आम्हाला दिलेले आहे ते पुष्कळांपर्यंत पोहोचवावे, पोहोचले जावे. म्हणजे विचार करा, पॉल हे पत्र लिहित असताना काय त्याच्या मनात आहे ते त्यांनी व्यक्तच नाही केलं. त्यांनी सरळरित्या हे नाही म्हटलं की बाबा तुम्ही मला प्रेरित मानत नाही किंवा तुम्ही माझ्या शिक्षणाला तुच्छ मानता. आणि जवळपास पाहिलं तर यांनीच ही मंडळी स्थापन केली होती. परंतु त्या मंडळीत राहून, तो एक पात्र राहून आपण काय बघतो की त्या मंडळीविषयी देवाला तो धन्यवाद देतो. बघा, पहिला अध्यायाचा 1 ते 4 वचनामध्ये जर आपण बघितलं, आपण काय बघतो, विशेष करून अ, 3रं वचन, आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता, जो करुणाकार पिता व सर्व सांत्वना दाता देव, तो धन्यवादित असो. म्हणजे त्या मंडळी विषयी तो स्वतःला तिथे ठेवून देवाची तो जो आहे गीत गातो, देवाला धन्यवाद देतो. एक जो दुःखित झालेला, एक नाराज होऊन तो पत्र लिहिणारा व्यक्ती आहे, तरी पण तो काय व्यक्त करतो? तो नाराजगी व्यक्त करत नाही, तो आपली निराशा व्यक्त करत नाही, तर देवाला तो धन्यवाद देतो. आणि तिथे शब्द आपला प्रभू येशू ख्रिस्त म्हणून त्याला, त्या शब्दामध्ये आपल्याला स्वतः कुरिन्थीकराच्या मंडळीसोबत जोडून देवाला धन्यवाद देतो. तेवढंच नाही, तर पहिला अध्याय 8 ते 10 वचन म्हणजे मी तुम्हाला वाचलेलं आहे, की लिहिलेलं आहे की तो आपल्या ज्या गरजा आहे किंवा आपल्या ज्या आवश्यकता आहे त्यांविषयी तो गप्प राहत नाही. तो म्हणतो की बघा, माझी ही परिस्थिती आहे, म्हणून तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा. म्हणजे तो देवाला धन्यवाद देतो, तो आपल्या भावना तिथे व्यक्त करतो. एवढंच नाही, तर आपण असं बघतो की तो देवाकडे त्यांच्यासाठी स्वतःसाठी देवाकडे त्यांच्या प्रार्थनेची विनंती करतो. आणि जर आपण बघितलं पहिला अध्याय आणि 16 वचन, तिथे आपण असं बघतो की त्यांच्याविषयी त्यांनी धीर सोडला नाही, तर तो त्यांच्यासाठी झटत राहिला, तिथेच राहिला आणि पुन्हा त्यांच्यामध्ये येण्याची तो इच्छा करतो. पहिला अध्याय 16 वचनामध्ये लिहितो की तुम्हाकडून मसोदिनियास जावे, नंतर पुन्हा मसुदिनियाहून तुम्हाकडे यावे आणि तुम्ही मला यहुदियाकडे वाटेस लावावे, असा माझा बेत होता. म्हणजे तुम्हाकडे यावे, म्हणजे विचार करा, पॉल हा त्या ठिकाणी त्या मंडळीच्या घरात खरंच त्या धुक्यात ठेवल्यासारख्या बुथल्यासारखा नाही का? प्रियांनो, मिनिस्ट्री आणि सेवा अशीच असते. एखादा सेवक जर निराश होऊन किंवा एखादा विश्वासी मंडळीत निराश होऊन जर निघून जायचा आणि आपलं कार्य थांबून ठेवण्याचा जर विचार करत असेल, तर आपण पौलाविषयी खरंच आदर्श मानावा, की आपण त्याला आदर्श मानून तिथे टिकून राहावं. पुष्कळदा असं होतं की विश्वासणारे किंवा सेवक एका मंडळीमध्ये उपयोगी असे पात्र असतात, परंतु काय असतं की देवबाप आपल्याला त्या बुथल्यासारखा टांगून ठेवतो त्या मंडळीमध्ये, की जेणेकरून आपण तिथे निहारले जावे. आपल्या दान वरदान, जे गिफ्ट देवाने आपल्याला दिलेले आहे, ते तिथे उपयोगी व्हावे, असं देवानी म्हणून आपल्याला तिथे ठेवलेलं आहे. पण कधी कधी काय होईल की मंडळीतून निघालेला धूर जो आहे तो आपल्या सारख्या बुथल्याला कुंचित पावण्यासाठी जो आहे विवश करेल, थोडं गरमाहट मिळेल किंवा वास येईल किंवा तो बुथला अशा ठिकाणी किंवा आपण अशा ठिकाणी ठेवले जाऊ की जेणेकरून आपल्याला ताप तापच मिळेल डोक्याला. परंतु प्रियांनो, हे विसरू नका की देवाने जे द्राक्षरस किंवा जी वस्तू, जी कृपादान आपल्यामध्ये ठेवलेलं आहे, ते त्या गोष्टींनी आणखी आणखी निहाळत जातं, आणखी आणखी निहाळत जातं, रंग त्यातला बदलत जातो, आणखी ते चविष्ट होतं आणि आपल्या
मधलं जे रूप आहे ते ख्रिस्ताच्या प्रतिमेमध्ये बदलत जातं. म्हणजे या म्हणण्याचा शेवट करत असताना प्रियानो, मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की देवाने आपल्याला जर एखाद्या धुऱ्यात ठेवलेल्या भुतल्यासारखं जरी ठेवलं असेल, तरीही देवाचे वचन विसरू नका. देवाचं वचन काय म्हणतं की मी तुझे नियम विसरलो नाही. म्हणजे काय की देवा, मी तुझे नियम विसरलो नाही. मी हे विसरलो नाही की देवा, तुने मला घडविलेलं आहे, की देवा तुने मला निवडलेलं आहे. मी घडविलेला एक पात्र आहे, मी निवडलेला एक पात्र आहे. मला तुने उपयोगी मान प्राप्त असं प्राप्त जे आहे पात्र तयार केलेलं आहे. आणि देवा, माझा उपयोग तू करून घेतोस, म्हणून देवाला धन्यवाद द्यावं. आणि यातून जे आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो, आपली प्रतिमा जे आहे ख्रिस्ताच्या प्रतिमेप्रमाणे बनत जाईल. आणि आणखी एक शेवटची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. आपण बघूया की या पात्राचं मग काय होतं. अं? इथे काय लिहिलेलं आहे, दुसरे कोरिंथीकरास पत्र याचा दुसरा अध्याय आणि 5वा अध्याय वाचूया. आणि इथं लिहिलेलं आहे 8 ते 9, 8 ते 10 वचन तुम्ही तुम्हाला साठी वाचत आहे. विशेष करून 5व्या त्याचं पहिलं वचन वाचल्यानंतर पहिलं वचन वाचतो तुम्हाला. कारण आम्हाला ठाऊक आहे की आमचे पृथ्वीवरील मंडप रूपी गृह सोडून टाकण्यात आले, तर देवाने आम्हासाठी सिद्ध करून ठेवलेले आमचे निवासस्थान स्वर्गात आहे. म्हणजे आता ह्या पात्राविषयी तो एक दुसरी, या पात्राला तो एक दुसरी उपमा देतो. दुसरी उपमा म्हणजे कोणती, की हे पात्र जे आहे पृथ्वीवरील मंडप रूपी गृह आहे, हे उठवल्या जाईल. आणि नंतर जर आपण वाचलं 10वं वचन याच्या संदर्भात, 5व्या अध्यायाचं दुसरे कोरिंथीकरास पत्र, कारण आपण सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासमोर खऱ्या रूपाने प्रगट झालो पाहिजे, यासाठी की प्रत्येकाला त्याने देहाने केलेल्या गोष्टीचे फळ मिळावे, मग ते बरे असो किंवा वाईट असो. आता इथे असं वाटल्यानंतर इथं वाचल्यानंतर असं वाटेल की बरे आणि वाईट अशा प्रकारचं पारितोषिक किंवा फळ आपल्याला मिळेल. परंतु प्रियानो, हे बरं किंवा वाईट असं जे पण असेल ते आपल्यासाठी एक उत्तमच असेल. तुम्हाला कारण सांगतो की इथेच लिहिलेलं आहे की हे पृथ्वीवरील मंडपरूपी गृह जे आहे ते मोडून टाकल्यानंतर जे आपल्याला स्वर्गात जो देव घेऊन जातो, याचा अर्थ असा आहे की आपण नेहमीच त्या धुरात लटकून राहणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे की आपले दुःख हे नेहमीच राहणार नाही. पहिली गोष्ट हे. दुसरी गोष्ट हे की आपण देवास उपयोगी असे पात्र झाल्यामुळे आपण ख्रिस्ताच्या सिंहासनासमोर उभं राहू. आणि ख्रिस्ताचं सिंहासन इथे जे शब्द वापरलेला आहे, यासाठी या सिंहासनाला युनानी म्हणजे ग्रीक असा शब्द वापरलेला आहे, भीमा. आणि त्या काळात भीमा सीट म्हणजे भीमा सिंहासन स्थापिला ह्या गोष्टीसाठी जायचं की फक्त आणि फक्त पारितोषिक देण्यासाठी विजेत्यांना. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ख्रिस्ताच्या सिंहासनासमोर जो घडविलेला, जो निवडलेला पात्र, उपयोगी असा पात्र झालेला तो पात्र जेव्हा या पृथ्वीवरील मंडपरूपी गृहातून मोडून टाकून जेव्हा देवाकडे जाईल, तर त्याला खरंच आणि खरंच त्याला काय मिळेल, त्याचं फळ मिळेल, त्याला पारितोषिक मिळेल, त्याला देवाना दिलेल्या त्या गोष्टीचा मान मिळेल. म्हणजे विचार करा माझ्या प्रियांनो, किती सुंदर अशी गोष्ट आपल्या जीवनासाठी आहे, जे आपण पौलाच्या जीवनातून शिकतो, दाविदाच्या जीवनातून शिकतो. आज जरी देवाने आपल्याला त्या धुरात ठेविलेल्या बुथल्यासारखा लटकून त्या घरात जरी ठेवलेला असेल, तरी त्याचा जो उद्देश आपल्यासाठी जो आहे तो हाच आहे की आपण ख्रिस्ताच्या स्वरूपात, प्रतिमेत वाढत जावं. आणि देवाने ज्या गोष्टीसाठी आपल्याला उपयोग घात ठेवलेला आहे, त्याचा उपयोग आपण होऊन जावं, त्या वापरल्या जावं. आणि याचं पारितोषिक देव आपल्याला जरूर आणि जरूर देईल. प्रियांनो, सेवा ही सोपी आज जरी नाही, तरी उद्या त्याचं फळ उत्तम असं जरूर राहील. जरी सेवा मंडळीतली विश्वासणाऱ्याची असो की सेवकाची असो
किंवा कोणाची का असोना, सेवा जरी त्या बुतल्यासारखी आज जर वाटत असेल, तरी त्याचं जे रिझल्ट आहे त्या बुतल्यामध्ये असलेल्या त्या द्राक्षासारखं आहे, जे उत्तम असं बाहेर निघेल. आणि उत्तम असं बाहेर निघून उत्तम असं मंडळीला, विश्वासणाऱ्यांना मिळेल. आणि जरी आपल्याला काही मिळालं नाही, तरी उत्तम आपल्या जीवनातून लोकांना मिळेल. आणि एवढंच नाही, तर जेव्हा आपण देवाच्या सिंहासनासमोर, प्रभू येशू ख्रिस्ताच्या विशेष करून सिंहासनासमोर जेव्हा राहू, खऱ्या विधान जेव्हा तिथे प्रगट हो, देवबाप आपल्याला निराश करणार आहे आपल्या सर्व परिश्रमाचं. आणि आपण जितकं जळलो आहे, जितकं झटलो आहे, जितकं कुंचित पावलेलं आहे, त्यापेक्षा देव जास्त आपल्याला वरत उचलेल. देव करो या वचनाद्वारे आपल्याला आशीर्वाद देव.